शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे आपल्यासोबत आपण ज्याची बातचीत करणार आहोत ते दिल्लीमध्ये आहेत. साहेब, व्हीप बजावल्यानंतर तुम्ही हजर राहिलात आणि तुम्ही तुमची बाजूसुद्धा त्या ठिकाणी मांडली आणि आपण निष्ठावंत हे सुद्धा तुम्ही दाखवून दिलं. पण इतरांचं काय? इतरांचं जे आहे ते तुम्ही त्यांना विचारावं असं माझं मत आहे. मला त्यांचं विचारून मी काय उत्तर, त्यांच्याबाबत मी काय उत्तर देणार आहे? नक्कीच. पण साहेब, एकीकडे आरोप होत आहेत की पैसे दिले, दुसरीकडे तुम्ही निष्ठा दाखवतात आहे. राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललं असं तुम्हाला? इतक्या वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात. नाही, मी फार वर्षापासून राजकारणात नाही आहे, परंतु जे पाहत आहेत, आपण सर्व पाहत आहेत, आपण जास्त अनुभवी आहात याच्यात. आपणच याच्यातून काय होणार आहे याचं विश्लेषण करावं असं मला वाटतं. आता बाकीचे जे शिल्लक 3 खासदार आहेत त्यांना पण आपल्याकडे करण्याचा काही प्रयत्न होतोय का? तुम्हाला पण कुठली ऑफर आली होती का? मला आजपर्यंत कोणतीही ऑफर आली नाही. मी कुणाच्या संपर्कात नव्हतो, कुणीही माझ्या संपर्कात नाही आहे. त्यामुळे माझा त्या विषयात सुतराम संबंध अजिबात नाही. या सगळ्या एपिसोडनंतर तुमचं उद्धव ठाकरे यांच्याशी काही बोलणं झालं पक्षश्रेष्ठींची? नाही, माझं 14 तारखेनंतर काल फक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर उद्धव साहेब माझ्याशी फोनवर बोलले, तेवढंच बोलणं झालं. बऱ्याच चर्चा आहेत की तुम्हाला या ऑपरेशन टायगरविषयी आधीपासूनच पूर्वकल्पना होती, हे तुम्ही पक्षश्रेष्ठींना देखील कळवलं, पण त्यांनी तुमचं ऐकून घेतलं नाही. मग शरद पवारांकडे हा मुद्दा गेला, त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. बरीच अशी थेअरी आहे, यात सत्य नेमकं काय आहे? माझ्यापर्यंत जर कोणी आलं नाही तर मी उद्धव साहेबांना सांगायचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे मला त्याच्यातलं काही माहिती नाही. नक्कीच. आता हे 6च्या 6 खासदार गेले, तुम्हाला व्हीप बजावला, तुम्ही तर हजर झाला, हे 6 खासदार येऊ शकले नाही, त्यामुळे शिवसेना फुटली असं मानावं का? ठीक आहे, आता कायदेशीर काय आहे मला सांगता येणार नाही, परंतु ते आज 6,000 नव्हते एवढं तर निश्चित आहे. नक्कीच. पण त्या मागची काही कारणं किंवा त्यांना नोटिसेस बजावण्यात आल्या किंवा काही कायदेशीर? अजून तर काही मला माहीत नाही, अजून तर काही झालं आहे असं मला वाटत नाही, कारण फक्त आज मीटिंग झाली, बाकी पुढचं काही माहीत नाही मला. मीटिंगमध्ये नेमकं काय झालं? काही नाही, आम्ही हजर होतो, मी सही केली आणि मी निघून आलो. नक्कीच. पण भविष्यामध्ये आता बोललं जातं की 21 तारखेनंतर मुहूर्त ठरवला जाईल, मग शिवसेना, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये या सगळ्या 6 खासदारांना तिथे प्रवेश दिला जाईल आणि ते धनुष्यबाण हाती घेतील, मशाल सोडतील. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, तर मला म्हणजे उलट तुम्ही मला का प्रश्न विचारता हा माझ्या पुढे प्रश्न आहे. तुम्ही खासदार आहात, एकत्रच तुम्ही राहिलेला आहात. जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. या गोष्टी मला ज्या माहीत नाहीत त्या तुम्हीच मला सांगताय, त्यामुळे मला त्याच्यातलं काही माहीत नाही आहे. याने धक्का बसलाय का शिवसेनेला? हे 6 खासदार सोडून गेलेत त्यांनी, पक्षांतर्गत काय चर्चा आहे? अजून तर काही मला माहीत नाही, कारण मी परवा मला समजलं तेव्हा मी ट्रेनमध्ये होतो. अजून मी गावाकडे गेलो नाही, मतदारसंघात पोहोचलो नाही. त्याचे काय परिणाम होतील आता हळूहळू समजेल. संजय राऊतांनी काल ज्या पद्धतीची भाषा वापरली, आज पण जी भाषा वापरली, गोलपिटा झाल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या, अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे आणि यालाच धरून बरीचशी टीका टिप्पणी आता सत्ताधाऱ्यांनी पण करायला सुरुवात केली आहे. ठीक आहे, आता साहेब काय बोलले असतील ते, त्याच्यावर काय प्रतिक्रिया येतील ते येतील, त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. तुम्ही कायम ठाकरेंसोबत राहणार हा निश्चय केलाय तुम्ही? हो, मग मी क्लिअर सांगितलेलं आहे की मी जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत उद्धवजींबरोबर आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली राजाभाऊ यांनी. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.